चला तर मग मित्रांनो, कालच्या तुला जपणार आहेच्या भागात आपण बघितलं की अनन्या रागाच्या भरात मीरावर हात उचलते. अगदी त्याच वेळी तिथे अथर्वची एंट्री होते. अनन्याला असं करताना पाहून अथर्वचा स्वतःवरील ताबा सुटू लागतो आणि तो ओरडून विचारतो, अनन्या काय करतेस तू? अनन्या स्वतःची बाजू मांडते आणि बोलते की मीरा वहिनी आईशी कशी वागते आणि बोलते हे दादाने ऐकलं नाही का? पण अथर्व खूप संयम ठेवत तिला समजावतो की मीरा तुझी वहिनी आहे आणि तू तिच्यापेक्षा लहान आहेस. त्यावर अनन्या वाद घालत बोलते की मीरा जरी मोठी असली तरी आई तिची सासू आहे. अथर्व अनन्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुला जे दिसतंय तसं नसतं. यावेळी मंजिरी मात्र शांत राहून फक्त अथर्वकडे बघत असते. दादा बदलल्याचा आरोप अनन्या करते तेव्हा अथर्व तिला भूतकाळातील एका घटनेची आठवण करून देतो. जेव्हा मीराचे बाबा घरी आले होते तिथे उपस्थित असलेली अंबिका अथर्वला थांबवण्याचा प्रयत्न करते. नाही अथर्व नाही, पण अथर्व थांबत नाही. अचानक अथर्वचा कंट्रोल पूर्णपणे सुटतो आणि तो मंजिरीकडे बोट दाखवून असं काही बोलतो ज्यामुळे सगळे शॉक होतात. अथर्व म्हणतो, ही बाई घरात राहण्याच्या लायकीची नाही आहे. अनन्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं. अथर्व तिच्या जवळ जातो आणि अत्यंत धक्कादायक सत्य समोर आणतो. अनन्या आपल्या बाबांना या बाईनेच मारले, आपल्या आईचाही खून हिनेच केलाय आणि अंबिकालाही हिनेच मारले. अनन्या यावर अजिबातच विश्वास ठेवत नाही. ती अथर्वचा हात झिडकारते आणि विचारते की तो काय बोलतोय तू दादा? तेव्हा अथर्व सांगतो की हे सगळं त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. पुरावा म्हणून तो एका प्रसंगाची आठवण करून देतो. या बाईने मला एकदा तीर्थ दिलं होतं, जे मी पिणारच होतो, पण सुदैवाने वेदाचा धक्का लागला आणि ते तीर्थ खाली पडलं. तुला माहिती आहे, लिटरली तिथली फरशी जळाली होती. अथर्व फक्त तिथेच थांबत नाही, तर तो मंजिरीचा पुढचा कट उघडा करतो. तो अनन्याला सांगतो की एवढंच नाही तर या बाईने वेदाला हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच काय तर तिला पाण्यात बुडवून मारण्याचा देखील हिचा प्रयत्न होता. त्यानंतर अथर्व अनन्याला तिच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करून देतो. तो म्हणाला, तुला आठवतंय त्या दिवशी तू मला विचारत होतीस की मी इथे कशी आली, ही पाण्याची बादली इथे कशी आली? अनन्या, या बाईने तुझ्यावर मोहिनी टाकली होती. तू स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होतीस. आणि अथर्व तिला पुन्हा हेही सांगतो की बरं झालं वेदाने मला वेळेवर फोन केला नसता आणि तो स्वतः मी तिथे आलो नसतो तर अनन्या काय झालं असतं, जर मी वेळेत पोचलो नसतो. तुला कळतंय का मला काय म्हणायचं ते? असं अथर्व अनन्याला प्रश्न विचारत असतो. हे सगळं ऐकून अनन्या प्रचंड घाबरते. तिचा या भयानक सत्यावर विश्वासच बसत नाही. ती भीतीने अथर्वचा हात स्वतःपासून बाजूला सारते आणि ओरडते, नाही, हे खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. तेव्हा नेमका याच संधीचा फायदा घेऊन मंजिरी शेवटी बोलते आणि बोलते की अनन्या नाही अनन्या नाही, हे सगळं खोटं आहे. तेव्हा दामोदर नर्मदाला बोलतो की हा अथर्व काय बोलतो, हे सगळं खरं आहे? तेव्हा नर्मदा बोलते की त्याला विचारा ना तुम्ही. तेव्हा दामोदर बोलतो की मी काय विचारू? तेव्हा नर्मदा बोलते की तुम्ही जे विचारणार होतात तेच विचारा की. तेव्हा दामोदर बोलतो की अथर्व हे सगळं खरं आहे? तेव्हा अथर्व जोरात ओरडतो की हो. तेव्हा अजित बोलतो की काय पुरावा आहे या सगळ्याचा? तेव्हा मायाही बोलते की हो, पुरावा काय आहे या सगळ्याचा? आणि मीराला ना कोणावरही आरोप लावण्याची सवय आहे, तर आपण कसा विश्वास ठेवायचा? अथर्वने लावलेले आरोप ऐकून मंजिरी मनातच पुटपुटत असते. स्वतःशी बोलते की अथर्वची इतकी कशी हिंमत वाढली. इकडे माया आणि अजितची रिओढ मंजिरीची बाजू घ्यायचा प्रयत्न असतात आणि याच वेळी माया आणि अजित मध्ये पडतात आणि पुरावा विचारत असतात. मायाने मध्येच मीराचं नाव आणि पुराव्याची भाषा केल्यावर अथर्वचा प्रचंड संताप होतो. तो जोरात ओरडतो, माया, तुला मध्ये बोलायची गरज नाही आहे. अथर्वच्या या रुद्र रूपामुळे माया एकदम दचकते. त्यानंतर अथर्व सगळ्यांसमोर जाहीर करतो की मी इतके दिवस गप्प होतो कारण काही कारणांमुळे मला शांत बसावं लागलं होतं. अथर्वचा राग अनावर होतो. तो थेट मंजिरीच्या जवळ जातो आणि सगळ्यांसमोर जाहीर करतो की इतके दिवस मी गप्प होतो आणि आता या बाईचं सगळं सत्य समोर येणार आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मी आता या बाईला या घरात राहू देणार नाही. मंजिरी अजूनही स्वतःला निष्पाप दाखवल्यासारखी घाबरल्यासारखं नाटक करत असते आणि बोलते की अथर्व काय बोलतोस तू हे? पण तिने तिचं नाव घेतलेलंही अथर्वला सहन होत नाही. तो पूर्ण ओरडतो आणि बोलतो की माझं नाव तुझ्या तोंडून मला नको आहे.
अथर्व थेट मंजिरीचा हात पकडतो आणि तिला खेचत घराबाहेर घेऊन जातो. घरातले सगळे सदस्य दामोदर, नर्मदा, माया, अजित त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. मीरासुद्धा बोलते की वेदाचे बाबा थांबा, पण अनन्या ही रडत ओरडते की दादा अरे काय करतोयस तू, पण अथर्व कोणाचंच ऐकत नाही. अथर्व मंजिरीला हॉलच्या बाहेर आणतो आणि जोरात ढकलून देतो. मंजिरी खाली पडते. ती काही सावरण्याआधीच अथर्व तिच्या तोंडावर धाडकन दरवाजा बंद करतो. खाली पडलेली मंजिरी प्रचंड चिडून आणि सुडाच्या भावनेने बंद दरवाजाकडे बघत राहते. आणि तेव्हा मंजिरी मनातल्या मनात पुटपुटते, असं वाटतंय ना की सगळं घर आत्ताच्या आत्ता जाळून खाक करावं, म्हणजे सगळे जळून जातील. ती स्वतःशी असा भयंकर विचार करत असतानाच अचानक अनन्या घराचा दरवाजा उघडते आणि हाक मारते की आई. अनन्याला पाहताच मंजिरी नाटक करायला सुरुवात करते आणि रडण्याचं नाटक सुरू करते. अनन्या खरंच अथर्वला काहीतरी गैरसमज झालाय. तो त्या मीराच्या बोलण्यात येऊन असं वागतोय. मी कधीच कसं काही नाही केलं. त्या दिवशी मी त्याला अथर्वला तीर्थ दिलं होतं, पण ते तीर्थ जमिनीवर सांडल्यामुळे अपवित्र झालं, म्हणून ते ॲसिडसारखं दिसत असेल. पण अनन्या मी खरंच काही नाही केलं आहे. आपलं पाप लपवण्यासाठी मंजिरी पैशांची आणि प्रॉपर्टीचा त्याग करण्याचंही नाटक करते. ती रडत बोलते की मला प्रॉपर्टी नको आहे, मला कशाचीच गरज नाही आहे, मला फक्त माझी माणसं हवी आहे. तेव्हा मंजिरी अनन्याला पूर्णपणे भावनिक जाळ्यात ओढते आणि ती अनन्या चिडून बोलते की आई या घरातली लोकं ना सगळी मूर्ख झाली. हे बघ, एक काम करूया, आता आपण या दोघंही घरात राहायचं नाही आहे आणि तू ह्या घरात राहणार नाही तर मीही नाही. अनन्याचं बोलणं ऐकून आणि मंजिरी मनातल्या मनात पुटपुटते की ही मूर्ख झाली, बाहेर राहून काय उपयोग. कारण अनन्याला घराबाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी मंजिरी पुन्हा आईचं सोंग घेते आणि म्हणते, नाही बाळा, तुला खूप मोठं आयुष्य आहे, तुझं सगळं करिअर आहे, तू माझ्यासोबत असं नको करू, मी एकटी राहीन. मंजिरीचा साळसूद नाटक पाहून अनन्याचा राग अनावर होतं. ती मंजिरीला बोलते की आई हे सगळं त्या मीरा वहिनीमुळे झाले. तिला आधीपासून सासू नको होती. ती अशी कशी आहे ना हे मला माहिती आहे. आता मी त्या मीरा वहिनीला कधीच माफ करणार नाही. मंजिरी त्या घरातून घेऊन जाण्यासाठी अनन्या तिचा हात धरते आणि ठामपणे बोलते, चल आई आपण निघूया. अनन्या मंजिरीला घेऊन जायला निघणार इतक्यात मागून मीरा तिथे धावत येते. अनन्याला थांबवण्यासाठी ती मोठ्याने आवाज देते, अनन्याताई थांबा. मीरा जेव्हा अनन्याला थांबवायला सांगते तेव्हा अनन्या चिडून बोलते, मीरा बहिणी मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. मीरा शांतपणे तिला समजवते, हे बघा अनन्याताई, तुम्ही आतमध्ये या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण अनन्या हट्टाला पेटते आणि म्हणते, मला इथे थांबायचं नाही. जर या घरात माझी आई थांबत नसेल तर मीही या घरात पाय ठेवणार नाही. मीरा दोघांनाही बोलते की मी तुम्हाला दोघींना आत यायचं असं म्हणते. मीराचे हे वागणं पाहून मंजिरी मनातल्या मनात हरकते आणि बोलते, वा अनन्या, चांगलाच डाव खेळलास तू. मीरा त्या दोघींना घरात घेऊन येते आणि स्वतः तिथून निघून जाते. मंजिरी पुन्हा घरात आलेलं पाहून अथर्वचा थरका पुडतो. तो मीरावर ओरडत असतो की आर यू आउट ऑफ माइंड मीरा, तुला कळतंय का तू काय केलं? ज्या बाईने माझ्या वडिलांचा, माझ्या आईचा आणि अंबिकाचा जीव घेतला, हे सगळं मी कसं विसरून जाऊ, आणि तू तिला घरात का घेतलंयस? अथर्व मीराला सतत बडबड करत असतो, पण मीरा शांत असते. तिकडे खोलीत अनन्या मंजिरीला सांभाळत असते. मंजिरीच्या डोळ्यात पाणी आणून मंजिरीचं नाटक सुरू असतं. नाही अनन्या नाही, अगं मी खरंच असं नाही केलं. अथर्वला काहीतरी गैरसमज झाला आहे. तो सगळं मीराच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोय. मी विलमध्ये काहीच चेंज केलं नाही आणि मी दादासाहेबांना का मारेल? मी अजूनही तुम्हाला माझी मुलंच मानते. अथर्वला चिडू दे, तो एक ना एक दिवस माझ्याकडे परत येईल आणि मी त्याला मुलाप्रमाणेच वागवेल. अनन्या मंजिरीला धीर देते आणि अनन्या गेल्यावर अनन्या बाहेर जातात. मंजिरीच्या चेहऱ्यावर रडू गायब होतं. ती एकदम राजेशाही थाटात सोप्यावर बसते आणि हसून मनात बोलते, वा मीरा वा, मला चांगलंच माहिती आहे तू मला आतमध्ये बोलवण्यामागे तुझा काहीतरी मोठा प्लॅन नक्कीच असणार आहे, नाहीतर तू मला अशी घरात बोलवणार नाहीस. आणि मंजिरीच्या या सस्पेन्स डायलॉगवर हा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, मंजिरी घरात परत आली आहे, पण तिलाही समजले की मीराचं काहीतरी खतरनाक प्लॅन आहे. तुम्हाला काय वाटतं? मीराने मंजिरीला घरात घेऊन कोणती नवी जाळं विणलं असेल? अथर्व मीराला माफ करेल का? तुमचं मत मला खाली कमेंटमध्ये करून नक्की सांगा. आणि हो, तुला जपणार आहे या मालिकेचं असंच धमाकेदार आणि येणारे पुढचे ट्विस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.